नमस्कार, सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा कांदा। दीर्घकाळ वापरता येतो अशा साठवणुकीचा कांदा स्वयंपाकात पटकन वापरता येतो। कांदा रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 किलो कांदे घेतलेले आहेत। कांदे असे मोठे घ्यायचे निवडून। कांद्यावरची पूर्णपणे साल आपल्याला काढून घ्यायची आहे। कांद्यावरची जी वरची बाजू असते ती पहिले ती कट करून घ्यायची, त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची। अशा प्रकारे पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे। इथे आपल्या 5 किलो कांद्याची साल काढून झालेली आहे। इथे मी हा कांदा वेफर करण्याची जी आपली किसणी असते तिने हा कांदा कट करणार आहे। चाकूने कट केला कांदा तरीही चालेल, पण आपण जर का वेफर करण्याच्या किसणीने कांदा जर का किसून घेतला तर तो एकदम पातळ किसला जातो आणि लवकर वाळतो। हे पहा, मी त्याच किसणीने पूर्णपणे कांदा किसून घेतलेला आहे। किती छान किसला गेला आहे ना, आणि एकदम पातळ किसला जातो। जमिनीवर एक कापड टाकून घ्यायचं, त्यावर आपण जो किसलेला कांदा आहे तो सर्व त्याच्यावर घालून घ्यायचा आणि पूर्णपणे त्या कापडावर पसरून घ्यायचा। एकदम पातळ पसरवायचा, जेणेकरून हा कांदा लवकर वाळेल। कांदा पूर्णपणे वाळून देण्यासाठी 2 दिवस लागतात। 2 दिवसानंतर कांदा पूर्णपणे वाळला आहे। हे पहा किती छान वाळला आहे ना, एकदम कडक झालेला आहे। असं आपण दाबला ना एकदम कुरकुरीत आवाज येत आहे। हा कांदा साधारणपणे वर्षभर खराब होत नाही। या कांद्याचा वापर बिर्याणी बनवताना, आमटीसाठी, मसाला बनवण्यासाठी केला जातो। हा सर्व कांदा एका बरणीमध्ये भरून ठेवायचा। तुम्हाला जेव्हाही कांद्याचा वापर करायचा असेल थोडासा काढून घ्यायचा। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं, वरून कांदा घालून घ्यायचा। अर्धा ते 1 मिनिट फक्त लागतो कांदा गरम होण्यासाठी। हे पहा किती कमी तेलामध्ये आपला कांदा फ्राय झालेला आहे। एकदा नक्की तुम्ही ही कांद्याची रेसिपी करून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कांदा कसा झाला। चॅनलवर नवीन असताना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।